हां, नमस्कार. जय भीम, जय संविधान. सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये एक दलित चळवळीचे आणि दलित चळवळीमध्ये अग्रेसर अगदी विद्यार्थी दशेपासून जे काम करणारे आणि दलितांच्या चळवळीमध्ये कोणावर अन्याय अत्याचार किंवा एखाद्या वेळेस काही जर असे काही जर प्रकार जर घडले तर त्या ठिकाणी स्वतः ठामपणे उभे राहणारे असे ॲडव्होकेट रावणजी धाबे साहेब हे आज आपल्या स्टुडिओमध्ये त्यांची आम्ही मुलाखत घेत आहे. कारण ती मुलाखत घेण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही दलिताच्या ज्या चळवळी आहेत आणि या दलिताच्या चळवळी शून्य प्रमाणात चालत आहे. म्हणजे काय त्या दलिताच्या चळवळी आहेत की नाही आहेत हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरीच्या ज्या चळवळी होत्या त्या असं वाटतं की महाराष्ट्रामधून जवळपास समाप्त होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत. आणि या चळवळीला खरोखर वेग आला पाहिजे आणि चळवळ पुढं नेली पाहिजे. आणि या देशातला जो बहुजन समाज आहे, या देशातले जो दलित समाज आहे, तर त्याचे प्रश्न सोडवणारा आता मला वाटते दलित चळवळीमध्ये असा कोणता खंबीर नेता तरी महाराष्ट्रामध्ये काही दिसत नाही. म्हणून या संदर्भामध्ये आम्ही आज त्यांना या ठिकाणी आवर्जून बोलवलो. कारण ते दलित चळवळीमध्ये दलितांचे फार म्हणजे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार आणि ज्या ठिकाणी एखाद्या असे जे गोरगरीब आपले जे दलित लोक आहेत, जे नाल्याच्या ठिकाणी राहतात, झोपडपट्टीमध्ये राहतात, त्या ठिकाणी त्यांना कोणती रोजगार मिळत नाही, बऱ्याचशा काही गोष्टी त्यांच्या अडीअडचणी ज्या असतात तर ते सोडवण्याचं काम ते सातत्यानं करत असतात. आणि दलित चळवळीमध्ये सक्रिय आहेत. अगदी विद्यार्थी दशेपासून ते दलित चळवळीमध्ये सक्रिय आहेत. आज मी त्यांची या ठिकाणी त्यांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं की वा ह्या संदर्भामध्ये एक महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, आता जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि जे कॉर्पोरेटचे जे समजा आता जे नगरपालिका महानगरपालिकेचे जे काही आता निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत, आता त्या बहुतेक करून येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होतील. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याला तर आतापासून डोहाळे लागलेले आहेत. ते महाराष्ट्रात टोटल आता त्यांचं जनतेच्या फुकटाच्या पैशामध्ये फिरण्याचं काम सुरू आहे त्यांचं. आणि त्यांना शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, बेरोजगार लोक आहेत, सरकारी नोकरी नाही, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, शिक्षणाला बजेट नाही. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे हेलिकॉप्टर घेऊन असे पूर्ण फिरत राहतात. आणि महाराष्ट्रामध्ये काय जनतेसाठी त्यांच्याकडे फक्त त्यांना सत्ता पाहिजे होती आणि ते म्हणत होते की मी येईल. आणि मग पुन्हा ते आले आणि आल्याच्या नंतर आता तर तुम्हाला माहिती आहे की आता मी येईल 5 वर्ष, आता मी येईल असं चालू राहणार आहे त्यांचं. आणि केवळ त्यांचं इलेक्शन हा एजेंडा राहील. दुसरं ते काही शेतकऱ्यासाठी किंवा बेरोजगारासाठी, सुशिक्षित बेरोजगारासाठी किंवा या कोणासाठीही काही करणार नाही. हे असेच काहीतरी अशा भानगडी इकडच्या तिकडच्या लावून आपणाला गुमराह करण्याचा, बहुजन समाजाला गुमराह करण्याचा त्यांचा हमेशा प्रयत्न राहिलेला आहे, एजेंडा राहिलेला आहे. RSSवाल्यांचा, BJPवाल्यांचा हे कोणतंच काम करत नाहीत. केवळ नुसते उद्घाटनं करत जातात, बोर्ड लावत राहतात, पाट्या लावत राहतात. अशा प्रकारची परिस्थिती पूर्ण महाराष्ट्राची आहे. आणि ह्या संदर्भामध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट जे आमचे वकील साहेब आहेत, ॲडव्होकेट रावणजी धाबे हे ह्यासमोर आलेले आहेत. आणि म्हणून आज त्यांची आम्ही या ठिकाणी किंवा चला आम्हाला दलित चळवळीमध्ये आपण काम करता, फार सातत्यानं करता, महाराष्ट्रभर फिरता, पुरं देशभर फिरता तुम्ही. आणि ह्या संदर्भातल्या सगळ्या काय अडीअडचणी तुम्ही जाणून घेता, लोकांची मदत करता, दलितांची मदत करता. म्हणून मी त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर जय भीम साहेब. जय भीम सर. जय भीम. ॲडव्होकेट रावणजी धाबे साहेब या ठिकाणी आपणाला. बरं, सध्या जे आझाद समाज पार्टी आहे, जे कांशीरामजीचे हे काम चालू आहे महाराष्ट्रातून, आता तो काही पक्षात काही दिसत नाही. आणि लोकसभा आणि विधानसभेला महाराष्ट्रामध्ये काय आपलं या ठिकाणी काही कॉन्ट्रीब्युशन दिसलं नाही मला. याने महाराष्ट्रामध्ये आपण जे सीटा वगैरे जे काय उभं करण्याचं किंवा चंद्रशेखर आझाद जे रावण आहेत, तर योग आहे का तुम्ही रावण आहेत आणि चंद्रशेखर आझादही रावण आहेत. सर्वप्रथम अशोक डोंगरेजी यांना या चॅनलबद्दल हार्दिक शुभेच्छा. आणि मला या ठिकाणी त्यांच्या चॅनलमध्ये मुलाखत देण्यासाठी बोलवलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. पहिला प्रश्न जो तुम्ही विचारलेला आहे, आझाद समाज पार्टीचं सध्या काय चालू आहे आणि विधानसभा आणि लोकसभेमध्ये हा पक्ष कुठंच दिसला नाही.
तर या प्रश्नाला माझं स्पष्ट उत्तर असं आहे, विधानसभा आणि लोकसभेमध्ये आझाद समाज पार्टी कांशीराम मोठ्या ताकदीनं या दोन्ही इलेक्शनमध्ये लढलेला आहे आणि त्याच ताकदीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही लढू. तुम्ही लोकसभा आणि विधानसभेचे जर आकडे पाहिले तर महाराष्ट्रामधल्या कोणत्याही आंबेडकराईट पक्षापेक्षा चांगली कामगिरी आम्ही केलेली आहे. एक उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो, अमरावती विधानसभेमध्ये आमच्या पक्षाचे अलीम पटेल हे उमेदवार होते आणि ते शेवटच्या 4 फेऱ्यापर्यंत पहिल्या क्रमांकावर होते आणि त्यामध्ये आमचा एकदम निसटता पराभव झालेला आहे. 3ऱ्या नंबरला आम्ही आहोत. 2ऱ्या आणि 3ऱ्या उमेदवारामध्ये म्हणजे आमच्या आणि सेकंड उमेदवारामध्ये फक्त 200 मताचं अंतर आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी 50,000पेक्षा जास्त मतदान झालेले आहे. ती जर आमची जागा जर निघली असती तर महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक कामगिरी झाली असती. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनीषजी साठे, त्याचबरोबर आमचे प्रदेशचे प्रभारी बागेश्वरजी आहेत, त्याचबरोबर उपासक जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टीचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे. पण महाराष्ट्रामध्ये जर समजा एक जर आझाद समाज पार्टीची जर सीट आली असती तर महाराष्ट्रामध्ये दलिताचं राजकारण बदललं असतं, एवढं मात्र नक्की आहे. हो, 100% 100% म्हटलं. कारण वंचित बहुजन आघाडी जी आहे तर यांची लोकसभेला किंवा विधानसभेला एकही सीट आलेली नाही आणि जर आझाद समाज पार्टीची जर सीट आली असती तर महाराष्ट्राच्या दलितामध्ये किंवा इथल्या ज्या मागासवर्गीयामध्ये सर्वात जास्त उत्साह निर्माण झाला असता आणि चंद्रशेखर आझादला तर सर्व महाराष्ट्रात मानणारे ते भीम आर्मीच्या संदर्भात ते परिचित आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काही प्रश्नच नाही. कारण पूर्ण त्यांना टोटल पूर्ण देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर जागतिक पातळीवर टाइम मॅगझिनने 2021 मध्ये त्यांची दखल सुद्धा घेतलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये तुमचे जे महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये राजकारणाच्या बाबतीत जर ESP कडे हे कसं काय पाहता तुम्ही? साहेब, महाराष्ट्र आणि भारताचा जर अखिल भारतीय स्तरावर राजकारणाचा जर आपण विचार केला तर एक माझ्या तरी माहितीनुसार जे की मान्यवर कांशीराम साहेब, बाबासाहेबांनंतर मान्यवर कांशीराम साहेब यांनी राजकीय आणि सामाजिक बाबतीमध्ये जे काम केलेलं आहे, मला तरी वाटते देश पातळीवर कोणच काम केलेलं नाही तेवढं. आणि त्याच विचारधारेवर आझाद समाज पार्टीचं काम चालू आहे, जे की बहुजन समाजाला भविष्यामध्ये सत्तेवर नेऊन बसवण्याचं काम करणार आहे. महाराष्ट्रामध्ये आज घडीला आम्ही बूथ लेवलवरून सर्कल असेल सर्व पातळीवर आमचं काम चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमच्याकडं आज जरी समजा असा एक चेहऱ्याचा माणूस जरी नसला तरी आम्हाला चेहऱ्याची गरज नाही. देश पातळीवर जे आमचे जे नेते आहेत भाई चंद्रशेखर रावण यांच्या कामाकडे, त्यांच्या कार्याकडे, त्यांची आंबेडकरी मोमेंटसोबत असलेली इमानदारी याकडे पाहून आम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम करत आहोत. हा राहिला महाराष्ट्राचा प्रश्न. आणि देश पातळीवर जर तुम्ही विचार केला तर देश पातळीवर आम्ही नगिना उत्तर प्रदेश या ठिकाणी आम्ही भाजपच्या उमेदवाराचा 1,500 मतांनी पराभव केला आणि आम्ही स्वबळावर त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. आता अशी चर्चा चालू आहे की चंद्रशेखर आझाद जे आहेत ESP पार्टीचे व समाजवादी पार्टीचे म्हणजे त्यांचे जे आहे आझाद समाज पार्टीचे, तर त्यांचं म्हणणं आहे की ते तर भारतीय जनता पार्टीचे एजंट आहेत आणि भारतीय जनता पार्टीमुळे ते नगिना सीटमधून निवडून आलेले आहेत, अशी बरीच काही चर्चा. याच्यावर काय मत आहे आपलं? नाही साहेब, आता हे जे आरोप प्रत्यारोप करणारे जे असतात, जे हारलेले असतात, म्हणजे जे लुझर माइंडचे जे लोक असतात त्यांचा हा सतत आरोप झालेला आहे. आता जर समजा आम्ही भाजपनं जर आम्हाला प्रोजेक्ट केला असता, आम्हाला जर त्या ठिकाणी जर मदत केली असते असा आरोप आहे लोकांचा, तर त्या ठिकाणी आम्ही आमचा जो सेकंड रनरअप जो कॅन्डिडेट आहे त्या मतदारसंघामधला नगिनामधला तो भाजपचा आहे. त्याचा आम्ही 1.5 लाखापेक्षा अधिक मतांनी त्याचा पराभव केलेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी नगिनाचं जर तुम्ही जर राजकारण जर पाहिलं तर त्या ठिकाणी ना आम्ही इंडिया ब्लॉकमध्ये होतो ना NDAमध्ये होतो. आम्ही त्या ठिकाणी सोबळावर आम्ही निवडून आलेले आहे. आणि राहिला प्रश्न जे आरोप करणारे आहेत तर त्या ठिकाणचे जे BSPचे जे लोक आहेत तर त्यांचं त्यांनी तर गेल्या 5-10 वर्षामध्ये कोणतीही चमकदार कामगिरी केली नाही. त्यांचे जे आहेत तेवढे बी खासदार आमदार ते सोडून गेलेले आहेत किंवा पराभूत झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आरोपाला माझ्या माहितीनुसार तर काही अर्थ नाही. ते कसं तरी खापर फोडण्याचा धंदा तो चालू आहे त्यांचा.
बरं काल परवा म्हणजे आता या मागच्या वेळेस जे भारताची CBI आहे, आता तुम्ही एक वकील असल्यामुळं, कारण तुम्ही त्या न्यायालयामध्ये ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला माहीत आहेत की कशा प्रकारचं न्यायालय, सर्वोच्च न्यायालय चालतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही कायद्याचे तज्ज्ञ आहेत, तुम्ही स्वतः वकील असल्यामुळं. तर आता जे आपले जे भारताचे जे CBI म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे आपले भूषण गवई साहेब, माननीय भूषण गवई साहेब, हे जे सर्वोच्च न्यायालयाचे आता जी CBI झालेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले आहेत, या संदर्भामध्ये थोडी टीका टिप्पणी, आता त्यांचा जे प्रोटोकॉलचा होता ते मागच्या वेळेस नागपूरला आले तर ते प्रोटोकॉलच्या संदर्भात थोडेसे नाराज झाले. परंतु त्याच्यानंतर जे वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकरांचे जे चिरंजीव आहेत सुजात आंबेडकर, यांनी त्यांच्यावर बरीचशी काही टीका टिप्पणी केली. या संदर्भामध्ये आपलं काय त्याच्यातलं मत? सर, यामध्ये आपले 2 प्रश्न आहेत. एकतर भूषण गवई हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस झालेले आहेत, याबद्दल एक वकील म्हणून मला काय वाटते. आणि याचमध्ये तुम्ही एक दुसरा प्रश्नसुद्धा विचारला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली, हा दुसरा प्रश्न आहे. त्याबद्दल मी एक वकील म्हणून आणि एक राजकीय म्हणून माझं काय मत आहे हे असे याच्यामधले 2 प्रश्न आहेत. आणि एक त्यामध्ये एक दुरुस्ती करू इच्छितो मी की हा जो कार्यक्रम आहे, आपण जो आता उल्लेख केला, तो कार्यक्रम मुंबईला झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जे प्रोटोकॉलचा विषय आहे तो त्यामध्ये गाजला होता. तर यामध्ये जो पहिला जो प्रश्न आहे की एक महाराष्ट्राचा भूमिपुत्र म्हणून भूषण गवई त्या पदावर गेलेले आहेत, त्याबद्दल मी त्यांना एकदम मानाचा जयभीम करतो, त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. ते केवळ दलित किंवा बौद्ध जातीचे आहेत म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यापेक्षा त्यांनी यापूर्वी जे न्यायनिवाडे दिलेले आहेत, त्यांनी जे काम केलेले आहे त्या कामाची पावती त्यांना मिळालेली आहे. तर ते एक बौद्ध किंवा दलित म्हणून किंवा SC म्हणून त्या पदापर्यंत गेलेले नाही सर. आणि एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या पदापर्यंत जाण्यासाठी जे कॅलिबर लागते माणसामध्ये, जो अभ्यास लागते, जो कायद्याचा अभ्यास लागतो, तो त्या माणसामध्ये आहे. आणि एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षणाचा काही तो भाग नसतो. त्यामध्ये आरक्षणाच्या आधारावर जर एखाद्या अपात्र व्यक्तीला जर त्या पदापर्यंत जर आपण नेलं तर मग ती न्यायव्यवस्था राहणार नाही. त्यामुळे त्यांचं एक मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आता तुम्ही जो दुसरा प्रश्न त्याच अनुषंगाने मला विचारला की या संदर्भात सुजातजी आंबेडकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दलचं जे आहे तुमचं मत, तर या मतावर मी ठाम आहे. सुजात आंबेडकर यांचं जे मत आहे ते अत्यंत बालिशपणाचं मत आहे. बाळासाहेब आंबेडकरांना आजही आम्ही आदर्श मानतो. त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्रामध्ये तरी अभ्यासू नेता कोणी नाही, ते एक आदरणीय आहेतच. परंतु सुजात आंबेडकर हे एक फक्त वंचित बहुजन आघाडीचे नेते, त्यांना तो म्हणजे फुकटात पद भेटलेलं आहे, स्पष्ट सांगायचं म्हणजे. आणि ते एक बाळासाहेबांचे पुत्र आहेत म्हणून त्यांच्या विधानाला महत्त्व आहे, नाहीतर त्या विधानाला कोणीही कसपाटा समान गिनला असं त्याला काही महत्त्व नाही. त्याच कारण असं सांगतो, मला वाटते सुजात आंबेडकर यांचं वय आज घडीला जास्तीत जास्त 30-32 वय असेल, म्हणजे ते आजही विद्यार्थी दशेमध्ये असलेला माणूस आहे. आणि अशा व्यक्तीनं सुप्रीम कोर्टाच्या CBIवर आरोप करणं, आणि ते आरोप कोणत्या पद्धतीचे आरोप आहेत, जे की त्यांच्या वडिलांचे काँग्रेसशी संबंध आहेत, त्याच्या वडिलांनी काँग्रेससोबत रिपब्लिकन पार्टी विकून टाकली किंवा दलाली केली आणि ते मोठे झाले, असा त्यांचा आरोप आहे. तर एखाद्या व्यक्तीच्या बापानं केलेलं जे काय पाप असेल किंवा जो काय गुन्हा असेल त्याचं खापर तुम्ही त्या मुलावर कसं फोडणार? नाही, ती अत्यंत चुकीची बाब आहे. माझ्या माहितीनुसार ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे, जर समजा मी एखादं चांगलं काम केलं किंवा वाईट काम केलं तर मी त्याचं श्रेय माझ्या मुलाला देणार का? किंवा वाईट काम केलं त्याला आरोपी करणार का त्याच्यामध्ये मी? तर अशी कोणतीही गोष्ट आपल्या हातून होणार नाही. आता यांनी सुजात आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं ते तेच त्याच अनुषंगाने केलं, ते निषेधार्ह वक्तव्य आहे. त्यांनी रासू गवई साहेबांनी माझ्या माहितीनुसार सर, आता तुम्ही मला बऱ्याच दिवसापासून या मुव्हमेंटमध्ये पाहता, बऱ्याच दिवसापासून माझं पहिलं मतदान त्यावेळेच्या बहुजन महासंघाला झालेलं आहे. त्यावेळेस माझ्या माहितीनुसार माधवराव नाईक या ठिकाणी उमेदवार होते आणि त्यावेळेस मी ते मतदान केलं. आणि त्यावेळेस रिपब्लिकन हा एकच शब्द महाराष्ट्रासाठी पुरेसा होता की आपली ओळख निर्माण करण्यासाठी. आणि आपल्या सर्वांची ओळख रिपब्लिकन कार्यकर्ता म्हणून आपली ओळख झालेली आहे त्या काळापासून. आणि तेव्हापासून रासू गवई साहेब असू द्या, आठवले साहेब असू द्या, कवाडे साहेब असू द्या, बाळासाहेब असू द्या,
हे सर्वजण आपल्यासाठी आजही आदरस्थानी आहेत आणि रासुगवे आज हयात नाहीत. आणि त्यांच्या माघारी त्यांच्यावर अशा टीका टिप्पण्या करणं किंवा त्यांनी काय केलं, चळवळ कशी मातीत घातली, कसे पैसे खाल्ले, दलाली कशी केली, हे असे आरोप त्यांच्या माघारी करणं तर निव्वळ मूर्खपणा आहे सर. आणि असं म्हणजे मी तर म्हणतो, मीच नाही तर कोणीही समजा सुजाता आंबेडकर असू द्या, त्यांच्या व्यक्तिगत त्यांच्याविषयी माझ्या मनात काही रोष नाही. बरोबर. परंतु त्यांनी जी भूमिका तशी जी मांडलेली आहे त्याबद्दल माझा अधिकार आहे, माझा अभिव्यक्ती आहे, माझी घटनेनं मला स्वातंत्र्य दिलं आहे. मी त्याच्यावर काय मत व्यक्त करायचं त्यानं माझा अधिकार आहे. आणि जोपर्यंत भारतीय संविधान आहे तो अधिकार मी वापरणार, माझा अधिकार कोणी हिरावून घेणार नाही. आता काही लोक याच्यावर म्हणतील बा तुम्ही घराण्यावर टीका केली, घराण्यावर टीका केली, परंतु घराण्याचा आणि त्या वक्तव्याचा काही संबंध नाही. नाही, आता महाराष्ट्रामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांचं जे 6 डिसेंबर 1956ला महापरिनिर्वाण झालं, त्याच्यानंतर ज्या काही चळवळी ज्या होत्या त्याच्यामध्ये त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काही शकलं पडले, त्याच्यात वेगवेगळे त्याच्यामध्ये गट झाले आणि त्या गट झाल्याच्या नंतर मग त्या वेगवेगळा आपला हा प्रकार. आता तर त्याच्यानंतर आता काँग्रेससोबत RS गवई साहेब होते आणि आंबेडकर ही चळवळच चालवली त्यांनी. आणि सर्व जेवढे बी काही आज गटतटात जरी लोक असले तरी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवली. परंतु कसं आहे की आता चळवळ ही सक्सेस का झाली नाही, महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेत का गेलो नाही, हा एक कारण शोधण्याचा किंवा त्याचं एक फार मोठं हे आहे ते आपण ते कधी त्याच्या संदर्भात बोलू. बरं, एक दुसरी गोष्ट आरक्षणच्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे की बोलते काही आरक्षण कशासाठी पाहिजे, आरक्षणचं काय आहे, म्हणजे आवश्यकता काय आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं की आम्हाला 10 वर्षासाठी आरक्षण असले तर चालेल, 10 वर्षाच्या नंतर आरक्षणची गरज नाही आहे. पण आता काय तुम्हाला असं वाटतं की बा आरक्षण पाहिजे, कशासाठी पाहिजे, काय कारण आहे? सर, आरक्षणाचा जो विषय आहे तो खूप मोठा विषय आहे. आरक्षण हे जे भारतीय संविधानानुसार सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय असं आरक्षण दिलेलं आहे सर. म्हणजे आपल्याला ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहिती आहे. आता जे 10 वर्षाचा जी परिसीमा होती, जो कालखंड होता भारतीय संविधानानुसार, तर तो माझ्या माहितीनुसार राजकीय आरक्षणासाठी होता. म्हणजे राजकीय आरक्षण हे 10 वर्षासाठी राहील. तोपर्यंत हा जो बहुजन, पीडित, दलित, शोषित समाज आहे तो स्वतः निवडणुका लढेल आणि जिंकेल. म्हणजे 10 वर्षात त्या स्टेजपर्यंत या सरकारने त्याला न्यायचं. पण दुर्दैवानं ते झालेलं नाही. कारण आजही आपण कोणाच्या कुबड्या घेतल्याशिवाय आपण ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण दुसऱ्याच्या मदतीने जातो आपण. म्हणजे अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 10 वर्षाची जी सीमा त्या संविधानानुसार बाबासाहेबांनीच घालून दिली होती. बाबासाहेबांचा हेतू खूप ब्रॉड होता त्यामध्ये, की बाबासाहेबांना आरक्षणाच्या कुबड्यावर आपला समाज उभा राहावा हे बाबासाहेबांनी स्वप्नात कधी पाहिलं नव्हतं. बाबासाहेबांना जातीविरहित समाज निर्माण करायचा होता. आणि जातीविरहित समाज निर्माण झाल्याच्या नंतर एखाद्या पदावर एखादा SCचा माणूस उभा राहिला का STचा राहिला का OBCचा राहिला हा प्रश्न नंतर त्यामध्ये उभा होणार नाही. ज्यावेळेस जातविरहित समाज निर्माण होईल त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. आणि अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी जे कोणी राज्यकर्ते असतील त्यांच्यावर भारतीय संविधानानं सोपवली होती. परंतु दुर्दैवानं असं झालं त्यामध्ये या राखीव जागाचा वापर हा जो प्रस्थापित समाज आहे, समजा महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ आपण, महाराष्ट्रामध्ये सर्वात प्राबल्य जात मराठा आहे. तर हे काय करतात, एखादा SC STचा माणूस असला तर त्यांच्या मर्जीमधला त्यांचे जो कोणी ऐकल, त्यांच्या ताटाखालचं मांजर होऊन जो कोणी बसल तर त्याला ते त्या ठिकाणी आरक्षणाच्या जागेवर उभं करतात आणि त्याला निवडून आणतात. मग जो प्रतिनिधी असतो, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेला असतो, तो समाजाचे कामं न करता त्या व्यक्तीचेच कामं करतो. तर त्यामुळे हे 10 वर्षाचं जे आहे तर ते असं वाढत गेलेलं आहे. कारण आजही आपण स्वतःच्या बलबुतीवर तिथे जाऊन उभं राहून निवडून येऊ शकत नाही, ही परिस्थिती त्यामध्ये आहे. तर त्यामुळे 10 वर्षाचं जे आता जे वाढत आहे तर ती एक संवैधानिकदृष्ट्या पण ती योग्य बाब आहे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं सुद्धा ती योग्य बाब आहे. राहिला प्रश्न शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षणाचा, ज्यामध्ये शैक्षणिक जे आहे तर ते शिक्षणासाठी तुम्हाला दारं मोकळे करून देते. सामाजिकचा जो विषय आहे तो सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षणाचा आहे. तो तर जोपर्यंत तुमच्यामध्ये छुवाछूत म्हणतो आपण त्याला, डिस्क्रिमिनेशन जोपर्यंत समाजामध्ये आहे तोपर्यंत ते राहिलंच पाहिजे. आणि या संदर्भात ऑनरेबल सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल यांनी सुद्धा ज्या वेगवेगळ्या रिट पिटिशन काही लोकांनी दाखल केल्या होत्या त्याबद्दल त्यांनी त्यांचं मतसुद्धा मांडलेलं आहे. आणि त्यानंतर भारतीय संसदेनं सुद्धा त्याला कालमर्यादा वाढवत आजपर्यंत आलेली आहे.
बरं, हे जे राहुल गांधीजीने मागच्यापासून त्यांचा जे अजेंडा आहे काँग्रेसवाल्यांचा की बा ते जातीय जनगणना, आता 1931ला जी जातीय जनगणना झाली त्याच्यानंतर बऱ्याचशा जातीय जनगणना झाल्या, त्याच्यानंतर काका कालेलकर अहवाल बी आला होता, तर त्यावेळेस हे बी 51ला. तर आता ही जातीय जनगणना जर समजा झाली, त्याला जर भारतीय जनता पार्टीचा मोदी सरकारचा विरोध होता, परंतु आता ते ॲग्री झाले की त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की बा आम्ही जातीय जनगणना करायला तयार आहेत. आणि राहुल गांधीनं पार्लमेंटमध्ये संसदमध्ये सांगितलं की आम्ही जातीय जनगणना करायचे. तर ही जातीय जनगणना जर समजा जर झाली आणि तर त्याचा काय प्रभाव पडणार, त्याचा काय फरक पडणार आहे का? नाही, जातीय जनगणना मुळामध्ये सर एक आपण जर आपणच नाही कोणी जरी समजा विचार केला एखाद्या कष्टकरी समाजाला, एखाद्या कोणत्याही व्यक्तीला, तर तो म्हणेल की भारतामध्ये जात आहे, कारण ही भारताची व्यवस्था जातीवर आधारित आहे. आणि भारतामध्ये संविधानामध्ये जी आरक्षणाची तरतूद आहे ती जातीवर आधारित आहे सर, धर्मावर आधारित नाही, जातीवर आधारित आहे. त्याचं कारण असं आहे, जातीनंच आपल्यावर अन्याय केलेला आहे. आणि जातीनं जर आपल्यावर अन्याय केला असेल तर मग ही ज्या समाजावर अन्याय झाला त्या जाती तर बाहेर आल्या पाहिजेत. जोपर्यंत त्या शेवटच्या जातीला न्याय मिळाला का नाही आणि त्याला त्या सरकारी नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये त्याला त्याचं प्रतिनिधित्वाचं रिप्रेझेंटेशन मिळालं का नाही, हे जोपर्यंत त्याच्यापर्यंत लाभ जाणार नाही तोपर्यंत भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची जी तरतूद केलेली आहे त्याला काय अर्थ राहणार नाही सर. त्याचं कारण असं आहे, आता आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या 59 जाती आहेत, अनुसूचित जमातीच्या 47-48 जाती आहेत, ओबीसीच्या शेकडो जाती येतात. आणि अखिल भारताचा जर विचार केला आपण तर त्यामध्ये हजाराच्या वर जाती आहेत त्याच्यामध्ये. आणि उपजाती जर पाहिलं तर 6000च्या वर अशा जाती आहेत. जाती पोट जातीचा विचार केला तर समजा आता महाराष्ट्रामध्ये एखादा डकलवार SC मधला डकलवार जातीचा माणूस आहे, तर तिथपर्यंत शैक्षणिक आरक्षण गेलं का नाही, तिथपर्यंत नोकरीचं आरक्षण गेलं का नाही, हे मोजण्याचं परिमाण काय आपल्याकडे आज घडीला? आता सध्या तर काहीच नाही. तर त्यावर एक जातनिहाय जनगणना करणे हाच त्याच्यावर उपाय आहे. आणि त्यामधून आकडेवारी येईल की बुवा या जातीला किती रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे. म्हणजे हे जात जनगणना जी आहे तर ती त्याची हिशेदारी कायम करण्यासाठीचं ते एक मूलभूत मापक म्हणता येईल, एक मापक आहे ते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून जे जातगणना त्यावेळी झाली त्यानंतर असे प्रयत्न बऱ्याच राज्यांनी केले, पण अखिल भारतीय स्तरावरचा हा पहिला प्रयत्न आहे आणि ते होणं स्वागतार्ह बाबा. आता भाजपनं जे केलेलं आहे तर हे त्यांनी स्वतः केलेलं नाही, मजबुरीने केलं, जनरेट्यामुळे केलेलं आहे. कारण सर्व राज्यामध्ये आज घडी म्हणजे का बिहारच्या इलेक्शनसाठी केलं का? 100% बिहार हे समोरचे इलेक्शन पाहून त्यांचा अजेंडा आहे. आणि मला तर असं वाटतं इलेक्शन झाल्याच्या नंतर तर मोदीजी 11 वर्ष झालं त्या इलेक्शनच्या मूडमध्ये राहतात. नाही, ते इलेक्शनच्या आता सिंदूरचं ऑपरेशन झालं, ऑपरेशन झाल्याच्या त्या ज्यावेळेस दहशतवाद्यांनी आपले निरपराध लोकांना मारलं त्यानंतर ती बिहारच्या राजकीय सभेमध्ये ते प्रचाराला गेले. त्यानंतर ज्यावेळेस आता सिंदूर ऑपरेशन झालं, सैनिकांनी बजावलेली कामगिरीचे श्रेय स्वतः घेऊन ते लोकांना आता सिंदूर वाटप फिरत आहेत आणि सांगत आहेत मग सिंदूर बाटणे आहे. आणि ते पलगावचे अतिरेकी ज्यांनी मारलं तिथं आणखी सापडलं, ते तर आणखी सापडलेच नाहीत, ते सापडले नाही. जे मारले ते पाकिस्तानात जाऊन मारले असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु ज्या लोकांनी आमचे निरपराध लोकांचे बळी घेतलेले आहेत, सिंदूर पुसलं आमच्या माता भगिनींचे, त्यांचा बदला कुठे घेतला, आणखीन बदला घेणं बाकी आहे. तर हे जे आपली जी दिशाभूल आहे हे सर्व संपूर्ण थोतांड आहे, माझ्या माहितीनुसार थोतांड आहे. त्याच्यासाठी तर पूर्ण विरोधी पक्ष, पार्लमेंटमधला विरोधी पक्ष, महाराष्ट्रातले असो की पूर्ण देशातले जे लोक आहेत ते मोदीजीच्या पाठीमागे होते, प्रधानमंत्र्याच्या, किंवा ठीक आहे तुम्हाला पाकिस्तानचं काय करायचं ते करा, आम्ही पुरा देश त्यांच्या पाठीमागे. बरोबर. परंतु त्याचं काय आणखीन काही नाही, आणखीन काय केलं नाही. आणि ती जी धमक लागते आता, त्याच तुम्ही जो प्रश्न विचारला त्या अनुषंगानेच शस्त्रसंधी झाली डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्यानुसार. म्हणजे मोदीजी त्यांना भितात का असा अर्थ आम्ही काढायचा का? काय सांगता येत नाही ना, तसा आम्ही तर अर्थ काढतो, आम्ही अर्थ काढतो तसा. कारण भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे. भारतीय संविधान स्वीकारलं 50 त्यावेळेसच आपण एक सार्वभौम राष्ट्र म्हणून आपण स्वीकारलेलं आहे. आणि सार्वभौम राष्ट्र जर असेल तर एखादा जगामधला कोणताही एखादा छोटा देश, नेपाळ असू द्या किंवा भूतानसारखा देश असू द्या, त्याला एखाद्या सजेशन देण्याचा, सल्ला देण्याचा अधिकार भारतीय शक्तिमान राष्ट्राला सुद्धा नाही. तर त्यामध्ये अमेरिका जर आपल्याला सल्ला देत असेल किंवा ते जर आपले निर्णय, प्रधानमंत्र्यानं घ्यायचे निर्णय जर ते जर घेत असेल तर मग हे प्रधानमंत्री कठपुतळी बाहुले असं त्याचा अर्थ व्हायला आहे.
आणि याचा तर मी म्हणतो भाजपच्या लोकांनी सुद्धा याचा निषेध केला पाहिजे की तुम्ही प्रधानमंत्री भाजप अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. निषेध आता हे निषेध करण्याऐवजी हे ते तिरंगा यात्रा काढत आहेत, सिंदूर यात्रा काढत आहेत. हे लाज वाटली पाहिजे अशा लोकांना. म्हणजे काय निर्णय घ्यायचा ते जर तारतम्य नसेल तर याच्यासारखे महामूर्ख कोणी नाहीत. बरोबर. आता ते बरं एक सांगा, आता वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्रामधली जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्या बाबासाहेबांची जी संकल्पना होती ते आता दलित पॅन्थर हे जे काही उदयाला आलेले होते आणि ह्या संदर्भामध्ये असं तर मला तर कुठं आता काही वाटतच नाही, काही दिसतच नाही. त्याची चळवळ म्हणजे काही उभी राहिलेली दिसत नाही. सर्व समाप्त झालेल्या चळवळी दिसतात. आणि वंचितचं तर तुम्हाला माहिती आहे त्यांची एकही सीट लोकसभेला आली नाही आणि विधानसभेला आली नाही. तर ह्या संदर्भात आपलं काय मत आहे? सर, हा खूप मोठा प्रश्न विचारला तुम्ही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि दलित पॅन्थर आणि त्याच अनुषंगानं तुम्ही वंचित बहुजन आघाडी या संदर्भात पुन्हा विचारलेलं आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि दलित पॅन्थर मी तर असं म्हणेन की या संबंध भारतामधल्या ज्या काही बहुजन मुवमेंट आहेत त्याची जननी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि दलित पॅन्थर आहेत. त्याचं कारण असं आहे, बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण 1956ला झालेलं आहे. 56 नंतर माझ्या माहितीनुसार ऑक्टोबर 1957मध्येच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली, जो की बाबासाहेबांच्या स्वप्नामधील पक्ष होता. आता हा पक्ष स्थापन झाल्याच्या नंतर याच पक्षामध्ये मान्यवर कांशीराम साहेब जेव्हा मुंबई आपल्या पुण्यामध्ये होते, महाराष्ट्रामध्ये होते, तर त्यानंतर ज्यावेळेस कांशीराम साहेबांनी या पॉलिटिकल सोशल मुवमेंटमध्ये स्वतःला झोकून दिलं. कांशीराम साहेब म्हणजे सहजच या मुवमेंटमध्ये आलेले नाही सर. कांशीराम साहेब ज्यावेळेस त्यांच्यावर त्या पुणे कॅन्टॉन्मेंटमध्ये बुद्ध जयंतीच्या निमित्तानं ज्यावेळेस त्यांना भेदभाव होते असं त्यांच्या लक्षात आलं, बाबासाहेब जयंती आणि गौतम बुद्ध जयंतीच्या, तर त्यानंतर त्यांनी त्यांच्या आई वडील बहीण यांना 24 पानाचं पत्र लिहिलं सर. त्यांनी 24 पानाचं पत्र लिहिलं आणि त्यानंतर त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की त्यांनी आईला उद्देशून असं त्यामध्ये संबोधन केलेलं आहे की माँ मैं घर वापस नहीं लौटूंगा, मैंने मेरी पूरी जिंदगी फुले आंबेडकरी मूवमेंट के लिए समर्पित कर दी. म्हणजे कांशीराम साहेब मूवमेंटमध्ये आलेच तेच रिपब्लिकन पार्टीमुळे आलेले आहेत, बाबासाहेबांमुळे रिपब्लिकन. त्यामुळेच मी त्या रिपब्लिकन पार्टीला सर्व बहुजन पॉलिटिकल पार्टीचे मदर म्हणतो, त्यांना जननी म्हणतो मी. ज्यावेळेस कांशीराम साहेब इकडे आले तर त्यावेळेस मला वाटते दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस रिपब्लिकन पार्टी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावून जो समझोता झाला तो समझोता अत्यंत मानहानिकारक समझोता होता. आणि त्या समझोत्यावर नाराजी व्यक्त करून कांशीराम साहेबांनी नंतर DS4 स्थापन केलं, बामशेप केलं, नंतर बहुजन समाज पार्टी केली. मला वाटतं बामशेप 6 डिसेंबर 1978ला बामशेप स्थापन झालं. त्यानंतर 14 एप्रिल 1984ला बहुजन समाज पार्टीची स्थापन झाली. आता हे संघटन स्थापन करण्याची कांशीराम साहेबांना शक्ती कुठून आली तर रिपब्लिकन पार्टीने दिलेली आहे. म्हणजे रिपब्लिकन पार्टी बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की शासनकर्ते जमात बनायचं, तर ते बाबासाहेबांनी त्याचा पाया रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून घालून दिला होता. आणि बाबासाहेब जर हयात असते तर रिपब्लिकन पार्टी केवळ अनुसूचित जातीची पार्टी न राहता ती आज घडीला संबंध भारतातील बहुजन समाजाची पार्टी झाली असती. आणि ही जर चळवळ रिपब्लिकन पार्टीच्या लोकांनी जर चालवली, व्यवस्थित जर इमानदारीने चालवली असती तर BSPचा उदय बी झाला नसता सर. म्हणजे ही परिस्थिती आहे. आता तुम्ही यानंतरच्या जेवढ्या काही पार्ट्या पाहाल, महाराष्ट्रामधली राष्ट्रीय समाज पार्टी घ्या किंवा बहुजन नावाने जेवढ्या काय पार्ट्या आहेत, तर त्या सर्व याच मुवमेंटमधून आल्यात की ज्यांनी बाबासाहेबांना त्यामध्ये आदर्श मानून. आता ही चंद्रशेखर आझाद यांची जी पार्टी आहे, म्हणजे माझी जी पार्टी आहे, तर ही पार्टीसुद्धा 15 मार्च 2020ला स्थापन झालेली आहे. ही पार्टीसुद्धा, कारण ही पार्टी बहुजन समाज पार्टीमधूनच झालेली आहे. जर रिपब्लिकन पार्टी जर नसती तर मला वाटतं ह्या पार्ट्या यांचा उदय झाला, एखाद्यावर झाला बी असता, परंतु त्याला थोडा उशीर झाला असता. आता यानंतर तुम्ही जो मला दलित पॅन्थरच्या संदर्भानं जे विचारलेलं आहे, तर दलित पॅन्थरची पण अशीच महाराष्ट्रामध्ये थोडी रिपब्लिकन पार्टीसारखीच वाताहत झाली. 1971-72ला दलित पॅन्थरची स्थापना झाली आणि यामध्ये मार्क्सिझम
मार्क्सवादी विचारधारा यामध्ये घ्यायची नामदेव किंवा की बुद्ध बाबासाहेबांची विचारधारा घ्यायची, यावरून त्यामध्ये मतभेद झाले आणि काय झाले, ती एका दशकामध्ये ती संघटनसुद्धा उद्ध्वस्त झाले. परंतु दलित पॅन्थरनं लढाऊ बाण्याच्या जेवढ्या काय भारतामधल्या संघटना असतील, तुम्ही भारतामध्ये कुठे जा, बहुजन समाजाच्या लढाऊ बाण्याच्या सर्व संघटनाचा पाया जर असेल तर दलित पॅन्थर ऑफ इंडिया हे संघटन आहे. आणि सर तुम्हाला याच्यामध्ये दलित पॅन्थरच्या नावानंच दक्षिणेमध्ये एक पार्टीसुद्धा चालते, VCK नाव आहे तिचं, वेदुतुलाई VCK, वेदुतुलाई चिरुथेगल काची असं त्याचं नाव आहे. आणि त्याचे अध्यक्ष आहेत आता थोल थिरुवावलम. हे विशेष म्हणजे ते आता जर तुम्ही जर मला जर याच्यात प्रतिप्रश्न जर विचारला आता की भारतामधली सर्वात मोठी आंबेडकराईट पार्टी कोणती, तर मी सांगेल VCK. मी आझाद समाज पार्टीचा असून सुद्धा VCK. त्याचं कारण असं आहे, त्याचे 2 खासदार संसदेमध्ये आहेत आज रोजी, थोल थिरुवावलम आहेत आणि मला वाटते दुसरे आपले रवी कुमार आहेत. हे 2 खासदार त्या पार्टीच्या आज घडीला संसदेमध्ये आहेत. आणि ते त्यांचं उगमस्थान दलित पॅन्थर ऑफ इंडिया आहे. दलित पॅन्थर ऑफ इंडिया, दलित पॅन्थर ज्यावेळेस स्थापन झालं त्यानंतर त्याची एक शाखा तामिळनाडूमध्ये होती. त्यानंतर दलित पॅन्थर नामशेष झालं, म्हणजे विसर्जित झालं ज्यावेळेस आपल्या रामदासजी आठवले वगैरे सर्व हे झाले, मंत्री झाले महाराष्ट्रामध्ये, सामाजिक न्याय मंत्री. तर त्यावेळेस नंतर मग दलित पॅन्थर विसर्जित झालं. त्यानंतर मग तिकडचं पॅन्थर विसर्जित न करता त्यांनी ती पार्टी चालवली आणि आज रोजी तिची पार्टी आहे. तर ती आंबेडकर पार्टी म्हणून आज रोजी काम करते संपूर्ण दक्षिण भारतामध्ये. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं की ते नेता जे आहेत दलित पॅन्थरच्या याच्यावर आधारित त्यांनी जे तिथं 2 खासदार आणलेले. बरं, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला की आपल्या देशामध्ये दलितांची किंवा बहुजन समाजाची चळवळ चालवणार आणि आपल्या बहुजन समाजाला खरंच न्याय, आता 131 खासदार आपले जे आरक्षणावर निवडून जातात ते तिथं काही करत नाहीत, नुसते जाऊन तिथं टेबलं वाजवतात. त्यांना कोणतं बिल येते काय येते हे काही कळत नाही, काय सांगत नाही. घटना जाळली तरी त्यांना गरज नाही, घटनेचा विरोध केला तरी गरज नाही. असे 131 खासदार येते, त्याचा काही फायदा होत नाही. पण देशामध्ये असं काय वाटते तुम्हाला, असं कोणता नेता वाटते किंवा देश पातळीवर की आपल्या या बहुजन समाजाची आणि दलितांची जी चळवळ आहे त्यांना न्याय आणि हक्क आणि अधिकार देण्याचं असं काम करेल, असं कुठे एका नेता उभरून आलेला आहे का? तर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी निश्चितच सांगेल भाई चंद्रशेखर रावण यांच्याशिवाय दुसरा नेता कोणी सापडणार नाही. त्याचं कारणही सांगतो मी, माझा नेता आहे म्हणून मी अशी उगीच काही वाहवा करणार नाही. त्याचं कारण असं आहे सर, आंबेडकरी चळवळ ही काही आंबेडकर नावावर चालणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. किंवा आंबेडकरी चळवळ घराण्यावर चालणार नाही किंवा रक्तावर चालणार नाही. आणि तसं जर समजा परिस्थिती असती, समजा तुम्हाला घराण्यावर सत्ता द्यायचं असेल किंवा त्या नावावर सत्ता द्यायची असेल, तर मग महाराष्ट्रामध्ये शरद पवार हे चव्हाण हे उद्यास आले नसते. त्याने सरळ मग त्या भोसले घराण्याकडे राज्यसत्ता दिली असती. मग ते लायक आहेत, लायबल आहेत का नाही ते न पाहता बघ तुम्ही घ्या न तुम्ही राज्यकारभार चालवा महाराष्ट्राचा. असं झालं का महाराष्ट्रामध्ये? असं कधी होणार नाही. आता भाई चंद्रशेखर रावण जे आहेत, 2021मध्ये टाईम मॅगझिननं साहेब त्यांची एक 100 जे या जगाला देशाला दिशा देणारे जे लोक आहेत 100 येणाऱ्या पिढ्यामध्ये नेते, एमर्जिंग लीडर्स, पॉलिटिक्समध्ये काम करणारे, राजकीय सामाजिक सर्व पातळ्यावर, तर त्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे. आता ही निवड ज्यावेळेस टाईम मॅगझिन, अमेरिकेच्या मॅगझिनने त्यांची निवड केली, त्यांच्या निवडीनंतर भारतामधल्या मीडियानं त्यांच्यावर असा रोष व्यक्त केला की बुवा याला कोणी गल्लीतलं काळं कुत्रं विचारत नाही आणि याची दखल तिकडं विदेशामधले लोक घ्यावेत. म्हणजे हे भारतामधल्या लोकांमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र विदेशी मीडिया चालवायला आहे, असं त्यावेळेस आरोप झाले. आता हे आरोप झाल्याच्या नंतर हे जे आजतक वगैरे हे फालतू जे TV चॅनल आहेत, आजतकवाले, इंडिया TV, तर यांनी दिल्लीच्या याला चांदणी चौक असेल, इंडिया गेट असेल, त्या भागामध्ये जाऊन ते लोकांकडे स्वतःच माईक देऊन भाई चंद्रशेखर को आप पहचानते क्या, तर ते त्यांना प्रश्न विचारायचे. ज्या लोकांना भाई चंद्रशेखर रावण माहीत नाही किंवा माहीत असूनही बी जे सांगत नाहीत तर त्यांना विचारायचे, ते सांगायचे नाही हम पहचानते नाही कोण आहे चंद्रशेखर. म्हणजे
असं त्या म्हणजे निर्भत्सना करण्यापर्यंत त्यांनी काम केले. देशपातळीवर समजा भीम आर्मीच्या अंतर्गत ते देशपातळीवर समजा हे आहे. भीम आर्मी संघटन केवळ भारतामध्ये नाही तर जगामधल्या आज रोजी 20 ते 25 देशामध्ये भीम आर्मी संघटन आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण म्हणाल की बाबा भीम आर्मीचा तिकडे काय संबंध आहे. आज रोजी कॅनडामध्ये संघटना आहे. जे कोणी भारतामधले जे तिकडे लोक गेलेले आहेत ते आपल्या संघटना भीम आर्मीच्या नावाखाली त्या ठिकाणी चालवल्या आहेत. आणि राहिला प्रश्न येणाऱ्या भविष्यामध्ये कॅपेबल नेता कोण आहे, त्याचं कारण हे सांगतो साहेब मी. भाई चंद्रशेखर रावण म्हणजे असे काय त्यांना कोण प्रोजेक्ट केलेला किंवा घरून अशा राजकीय याच्यामधून आलेलं नाही. शिक्षकाचा मुलगा, साध्या शिक्षकाचा मुलगा आहे. आणि दुसरी गोष्ट मायावती शिक्षकाची मुलगी, बहिणजी पण आहेत. बहिणजीचा सुद्धा आम्ही आदर करतो. शिक्षकाची मुलगी होती बहिणजीचा सुद्धा. आणि तसं मुलायम सिंग बी शिक्षकच होती. पण मुलायम सिंग आणि याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे विचारधारेमध्ये. ते जरी बहुजन भक्त होते, बहुजन विचारधारेचे जरी ते मुलायम सिंग यादव काय म्हणले, मोदीचे फार भक्त होते. जे ते आता त्यांनी सांगितलं की बा मोदी जब तक है जब तक वो तो प्रधानमंत्री रहना चाहिए, आशीर्वाद दिलेला होता. ते मुलायम सिंग सोडून द्या. पण विषय कसा आहे माहिती आहे का, तो हा विषय वेगळा आहे मुलायम सिंगचा. आता एक दुसरा एक असा म्हणजे प्रश्न आहे की आता जर समजा चंद्रशेखर आझादची जी ही आपली जी पार्टी आहे समाज पार्टी, तर ती जे आता महाराष्ट्रामध्ये आता जे इलेक्शन्स होणार आहेत समजा त्या संदर्भामध्ये पूर्ण सीट लढवणार आहेत की काय? सर्व पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रातील आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे सध्या तरी आम्ही स्वबळावर सर्व जागा लढण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष मनीषजी साठे, केंद्रीय प्रभारी आमचे राज्याचे प्रभारी उपासकजी वागेश्वरजी हे निर्णय घेऊन आम्हाला, सचिव आहेत, मी आज महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर आहे. हिंगोली जिल्ह्याचा प्रभारी सुद्धा आहे मी. वाशिम जिल्ह्यात सुद्धा मी काम केलेलं आहे प्रभारी म्हणून. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा काम केलेलं आहे. आणि हे जे इलेक्शन आहे ते संपूर्ण ताकदीनिशी आम्ही लढू. आणि आम्ही एक असा या ठिकाणी निर्धार केलेला आहे, महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी मुवमेंट इमानदारीनं जर चालवायची असेल तर आपण केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊनच ती मुवमेंट चालवली जाऊ शकते. भावनिक होऊन जर आपण राजकारण जर केलं तर माझ्या माहितीनुसार, माझ्या मतानुसार जर आपण भावनिकतेनं समजा आपण जर म्हणलं बा आम्ही वंचित आघाडीच्याच जर मागे जाऊ, तर मी तर तुम्हाला गॅरंटेड सांगतो वंचित बहुजन आघाडी यानंतर सत्तेमध्ये कधी येणार नाही. आणि त्यांनी सत्तेमध्ये येण्याचे स्वप्नेसुद्धा पाहू नये. त्याचं कारण असं आहे, कोणतीही संघटना मुवमेंट विचारधारेवर चालत असते. एखादा राजकीय नेता तो फक्त त्या पक्षाचं नेतृत्व करत नाही, तर तो त्या समाजाचं सुद्धा नेतृत्व करत असतो. आणि जोपर्यंत तुम्ही बहुजनवादी विचारधारा तुमच्या नसानसामध्ये तुम्ही उतरवणार नाही, कॅडर बेस होणार नाही, कॅडर बेस, तोपर्यंत तुम्हाला राजसत्ता मिळणार नाही. आणि आमचं काम संपूर्ण कॅडर बेस चालू आहे. म्हणजे आज रोजी मी वंचितचं नाव घ्यावलं म्हणून वंचित आघाडी आमचा पर्याय नाही. आमची खरी लढाई भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रस्थापित लोकांशी आमची लढाई आहे. आणि आमच्या पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे एक पक्ष म्हणून निळा झेंडा एक, सर आता तुम्ही विषय निघाला म्हणून सांगतो, निळा झेंडा जो आहे तो एक, जशी चीन रशियामध्ये लाल क्रांती झाली त्याचं लाल निशाण म्हणजे क्रांतीचं निशाण होतं, तसं भारतामध्ये निळं निशाण हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे, सामाजिक बंडाचं प्रतीक आहे, सामाजिक क्रांतीचं प्रतीक म्हणजे निळा झेंडा आहे. आणि या निळ्या झेंड्याला बदनाम करण्याचं काम आपणच केलेलं आहे. एवढं असूनसुद्धा आम्ही आमचा जो झेंडा आहे तो आज रोजी निळा झेंडा आहे. आम्ही त्याला कोणतेही दुसरे ठिगळं लावलेले नाहीत. एकसंघ आमचा झेंडा आहे. आणि तो झेंडा स्वाभिमानानं खांद्यावर मिरून आम्ही निळ्या झेंड्याला पुन्हा ते पुनर्वैभव जे की बाबासाहेबांच्या स्वप्नात होतं ते पुनर्वैभव आणून देण्याचा, निर्माण करून देण्याचा आम्ही इमानदारीने प्रयत्न करू. काही जरी झाले तरी आंबेडकर हे आमच्या रक्तामध्ये आहे. त्याच्या बाहेर आम्ही जाणारी जमात नाही. पण आता बिहारमध्ये सुद्धा आपलं चंद्रशेखर आझादची जी पार्टी आहे, आझाद समाज पार्टी, ही बिहारमध्ये सुद्धा निवडणूक लढणार आहे का? हो सर, बिहारची चालू आहे. उत्तर प्रदेशचं सध्या चालू आहे. उत्तर प्रदेशचा चुनाव जे आहेत ते समजा नाही, उत्तर प्रदेशचा आता पुढच्या वर्षी विधानसभेचंच निवडणूक आहे 27ला. हां, आता 1.5 वर्ष राहिलेलं आहे त्यासाठी. आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आज रोजी प्रत्येक जिल्हा स्तरावर, प्रत्येक विधानसभा, लोकसभा क्षेत्रनिहाय आमचे त्या ठिकाणी मेळावे चालू आहेत. बिहारमध्ये सुद्धा त्याच तोडीचं काम चालू आहे.
आज महाराष्ट्र विधानसभेला खूप वेळ बाकी आहे, परंतु त्याची पूर्वतयारी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांचं आम्ही या ठिकाणी तयारी करत आहोत. बरं, या ठिकाणी आज आम्ही तुम्हाला जे बोलवलं आहे मुलाखतीसाठी, आणि जे श्रोतेगण आहेत तिकडे जे श्रोता आहेत, आमचे जे ऑडियन्स आहेत, ते जे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलचे, तर या श्रोत्यांना यांना आपण काय संदेश देणार आहे? तुम्ही बहुजन समाजातल्या लोकांना काय संदेश देणार आहेत? तर आपण त्यामार्फत एक संदेश द्यावा. सर, सर्वप्रथम तर मी आपलं जे चॅनल आहे सामाजिक राजकीय अभिव्यक्ती, तर याला मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना अशी कळकळीची विनंती करतो की असे जे चॅनल असतात तर ती खूप त्यांची संख्या कमी आहे. अशा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं, त्यावर मॅसेज टाकावेत आपलं काय वाटतं या मुलाखतीच्या संदर्भाने, अगोदर झालेल्या मुलाखतीच्या संदर्भाने. आणि अशोकजी डोंगरे हे चॅनलचे संपादक आहेत, त्यांनासुद्धा त्यांनी कॉमेंट करावेत, बा आपले चॅनल कसं आहे, याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या आहेत का, ते सुद्धा त्यांना सजेस्ट जर केलं तर मला वाटतं आपलं जे चॅनल आहे तर ते निश्चितच मराठी भाषेमधलं अखिल महाराष्ट्र स्तरावर जाणारं पहिले चॅनल होईल की ज्यामध्ये खरंच अभिव्यक्ती म्हणजे मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळतं आहे, हे चॅनलच्या माध्यमातून मिळेल. आणि दुसरी तुम्ही जे विचारले, तर यामध्ये आपल्या बहुजन समाजाच्या लोकांना काय सांगू इच्छितो, तर मी एवढा असा काही मोठा माणूस नाही की आपले त्यांना सल्ला देऊ, पण एक त्यांना कळकळीची विनंती या ठिकाणी करतो. मोठा माणूस नाही तसं काही नाही, चहावाले प्रधानमंत्री झाले ना. हो, चहावाले झाले, पण जे चहा जे वाटत होते तर ती कॅटली आमची आहे, आमची कॅटली घेऊन चहा वाटत, कॅटली निशाणी आमची आहे, कॅटली निशाणी आमची आहे. बरोबर आहे. आणि आझाद समाज पार्टी जे आहे तर आता जे महाराष्ट्रामध्ये आता ते या ठिकाणी आपलं, तर बहुजन युवकांना मी एक फक्त या चॅनलच्या माध्यमातून एक आव्हान विनंती अशी करू इच्छितो की शिकलेल्या लोकांनी राजकारणामध्ये हेतुपुरस्सर याचं जाणून बुजून यायचं. राजकारण या धसकट लोकांच्या हातामध्ये दिल्यामुळं काय झालं, राजकारणाचे आपल्या विशेषतः बहुजनवादी राजकारणाचे, निळ्या झेंड्याच्या राजकारणाचे सर्व लक्तर वेशिंगवर टांगले जात आहेत. कारण याच्यामध्ये कोणी धसकळ अनपढ लोक आले तर झेंडे घेऊन मिरवालेत आणि सांगत आहेत बुवा आम्ही तुमचे नेते आहोत. यामध्ये समाजाची प्रतिमा मलिन होत आहे, त्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे, त्याचबरोबर ही मुवमेंटसुद्धा पुढं जात नाही. तुम्हाला जर राजकारण जर करायचं असेल, शिकलेला माणूस जर असेल तर तो अभ्यास करेल, बाबासाहेबांची पुस्तकं वाचेल, कांशीरामजींचे पुस्तकं वाचेल आणि तो त्या याच्यामधून वर जाईल. जे कोणी जे संघटित पक्ष चालवतात सर आजही, म्हणजे RSS आपला विरोधक आहे, परंतु त्याचे आजही वर्ग होतात, त्यांचे बौद्धिक होतात. दलिताच्या चळवळी काय RSS कडे बांधलेल्या आहेत का? नाही, बांधलेल्या नाहीत. आपण ते आपले प्रतिस्पर्धी आहेत, परंतु आपली RSS साठी काम करतात काय? नाही, कसं आहे सर, आता ज्यावेळेस राजकीय बाबतीत RSS सामाजिक संघटना आहे, ज्यावेळेस राजकीय बाबतीत त्यावेळेस तुम्हाला काही सेटलमेंट करावे लागतात. आता जे लोक करतात त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही, कारण त्यांचा ते पक्ष आहे, ते पक्ष कोणत्या पद्धतीने चालू आहे ते चालवतील ते. पण माझे एक स्पष्ट मत आहे, जर तो कट्टर शत्रू असेल तर ते समझोता कशाला करता तुम्ही? समझोता करू नका तुम्ही. तुमची मुवमेंट त्याच पद्धतीने चालवा जे की तुम्हाला ग्रासरूट लेवलच्या की एकदम शेवटच्या माणसाला अपेक्षित आहे. बहुजन समाज पार्टीचं उत्तर प्रदेशमध्ये हेच झालेलं आहे. त्यांनी काय केलं, ब्राह्मण मेळावे घेतले. ब्राह्मण मेळावा घेण्यासंदर्भात आपला आक्षेप नाही, परंतु त्या मेळाव्यामध्ये त्यांनी परशुरामाचे फोटो लावले, सोशल इंजिनिअरिंग परशुरामाचे फोटो लावले, सर्व देवी देवतांचे फोटो लावून ते त्यांचे मेळावे घेऊ लागले. ज्या विचारधारेला आम्ही पूर्ण विरोध केला, म्हणजे बाबासाहेब गौतम बुद्धाच्या बाजूला जर तुम्ही परशुरामाचं जर चित्र लावून जर तिथं मेळावा घेत असाल तर मग RSS भाजपमध्ये जाऊन काम करायला काय अडचण आहे आम्हाला? मग तिथले जे बहुजन समाजाचे जे OBC वगैरे जे वर्ग असेल ते मग ते सरळ भाजपमध्ये गेले आणि त्यांनी त्यांचं ते भाजपसोबत जाऊन सत्तेमध्ये आले ते. तर ही अशी परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शिकलेल्या लोकांनी राजकारणामध्ये यावं आणि सत्ता सूत्रे हाती घ्यावेत. मी म्हणत नाही आझाद समाज पार्टीमध्येच्या तुम्ही ज्या ठिकाणी असाल फक्त अभ्यासू नेतृत्व करा अशी कळकळीची विनंती आहे. कारण बाबासाहेबांनी राजघर जे बांधलेलं आहे तिथं माणसं राहण्यासाठी बांधलेलं नाही, बाबासाहेबांनी ते वाचनालय केलेलं आहे. तर आपण जर ती पुस्तकं जरी वाचले तर मला वाटते बाबासाहेबांचा विचार आपल्या डोक्यापर्यंत जाईल. आणि आता जे आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव माननीय रावणजी धाबे, चंद्रशेखर आझाद यांनाही रावण म्हणतात. आणि महाराष्ट्रातले जे आमचे रावण आहेत, जे महाराष्ट्राचे आझाद समाज पार्टीचे सचिव आहेत
तर या ठिकाणी स्टुडिओमध्ये आमच्याकडे आले आणि त्यांनी आपले विचार प्रखरपणे मांडले आणि जे दलिताच्या चळवळीला कोणत्या कोणत्या गोष्टी पूरक आहेत, कसं का प्रकारचं राजकारण करायचं आहे या संदर्भात त्यांनी विचार मांडले आणि ते सतत बहुजन समाजाला, दलित वर्गाला, सर्वांना मदत करणारे असे एक नेतृत्व आहे, असे नेते आहेत आणि विद्यार्थी दशेपासून ते काम करतात. आमच्या स्टुडिओमध्ये आलेत तर त्याबद्दल जय भीम, जय भारत. जय भीम, जय भारत.